लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच भन्नाट असा एपिसोड पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. शेवटी एपिसोड आलेला आहे, खूपच लेट झाला आहे. काय होतं आहे ना प्रेक्षकांनो, आता इकडे नंदिनीला एका वेळी देवाने तर खरं तर दया दाखवली, पण दुसऱ्या वेळेला नंदिनीवर दया दाखवायला देव थोडासा मागे सरसावला आहे. कारण शेवटी असं वाटतंय की आता नंदिनीचं बाळ गेलेलं असावं. पण असो, बघूयात कसं घडलंय, कशा पद्धतीने घडलंय आणि वसू आणि विजयचा प्लॅन फ्लॉप झाला आहे, हे सगळं आपल्याला याच्या एपिसोडमध्ये पाहायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता होतं काय, तर इथे काव्या मानिनीसमोर असते आणि ती तिला विचारत असते की तुझ्या हातामध्ये धागा आहे, मग हा धागा कुणाचा आहे. तेव्हा काव्या तिला म्हणते तेच मी सांगण्याचा प्रयत्न करते. मग आता घडलेला सगळा काही प्रसंग रिकॅपमध्ये जाऊन ती सांगत असते. ती म्हणत असते मी क्लासला निघालेली होते, तेवढ्यातच ताई आली आणि ताई आल्यानंतर माझ्या हातातल्या जे काही तिचे नोट्स आहेत त्या खाली पडल्या. तेव्हा नंदिनी तिला म्हणत असते काय हे काव्या. मग नंदिनी तिला तो पडलेला पेपर हातामध्ये उचलून देते आणि तेव्हा काव्या म्हणते अगं वा ताई, आज आपण सेम सेम ट्युनिंग केलं आहे. त्यावर काव्या म्हणते हो खरंच ग, खरं तर ही आशाताईंचीच कृपा आहे. म्हणजे आशाताई जीवांसाठी स्मूदी घेऊन आल्या आणि त्यानंतर ना त्यांची ती स्मूदी माझ्या अंगावर सांडली म्हणून मी हा ड्रेस घातला. अरे वा, खूपच छान आहे. पण काव्या काय गं, तुझी अजून ती लहानपणापासूनची सवय गेली नाही. हे असे पेपर्स असे एकत्र करतेस आणि बुक सगळं फाटतं, काय म्हणायचं तुला. असा अभ्यास करतं का कोणी काव्या, तुला किती वेळा समजावून सांगायचं. त्यावेळेला आता काव्या म्हणत असते हो ताई, खरं तर मी आजच ना तिकडे त्या VIP रोडला जाणार आहे आणि तिकडे जाऊन मी बँडिंग करून घेईन. मग असं म्हटल्याबरोबर लगेचच काव्या बोलता बोलता थांबत असते. मग तिला नंदिनी म्हणते काय झाले काव्या, हे बघ तुला तिकडे जायची भीती वाटते ना. नाही गं, तिकडे ते रस्ते आणि ते मिसगॅरेजचं प्रकरण अजूनसुद्धा माझ्या लक्षात आहे. मग आता नंदिनी म्हणत असते हे बघ तू काळजी करू नकोस, मी त्याच साईडला जाणार आहे. हे पुस्तक तू माझ्याकडे दे आणि मी ह्याचं बँडिंग करून आणते. नको ताई, पण कशाला उगाचच, तुला दे म्हटलंय ना, दे. मी तिकडे जाणार आहे ना, मी हे सगळं व्यवस्थित करून आणते. मग आता काव्या शेवटी ते पुस्तक नंदिनीच्या हातात देत असताना नंदिनीच्या लक्षात येतं की इथे मानिनीने बांधलेला जो धागा आहे ना, तो धागा इथे काव्याच्या हातात नाही आहे. मग काव्या म्हणत असते काय गं, आईने बांधलेला धागा कुठे आहे. तेव्हा ती इकडे तिकडे शोधते आणि शोधत असताना तिच्या लक्षात येतं की धागा कुठेतरी पडलाय. मग आता नंदिनी म्हणत असते एक मिनिट थांब जरा, एवढी हायपर होऊ नकोस काव्या, काही नाही होणार आहे. पण आता आईंना जर ही गोष्ट समजली ना तर आई फार चिडचिड करतील, रागवतील. तेव्हा नंदिनी म्हणत असते काही नाही, थांब जरा, माझ्या हातामध्ये असलेला धागा जो आहे ना, तो धागा मी तुला बांधते. मग काव्या म्हणत असते अगं ताई, वेडी आहेस का. अगं तुझ्या हातामध्ये धागा आहे, तो मला का बांधणार आहेस तू. अगं गप्प बस काव्या, आता सगळ्यात जास्त गरज ह्याची तुला आहे. नाही ताई, तू अजिबात हा धागा मला बांधू नकोस. मग नंदिनी मात्र ऐकत नाही. तिच्या हातामधला तो सुरक्षा कवच असलेला धागा सोडते आणि काव्याच्या हातामध्ये बांधते. जेव्हा काव्याच्या हातामध्ये तो ती धागा बांधत असते तेव्हा काव्या अक्षरशः भरल्या डोळ्यानेच नंदिनीकडे पाहते. कारण इथे बहिणीचं प्रेम दिसून येते. मोठी बहीण आहे आणि काव्याची एवढी काळजी घेते. काव्या किती हळवी आहे ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत तिला माहिती आहे. आणि तेव्हा काव्या म्हणत असते आता हा धागा तू मला बांधलायस, पण तुझ्यासाठी काय ताई, तुझी काळजी नको का गं, तू स्वतःची काळजी घेतच नाहीयेस. तेव्हा नंदिनी म्हणते अगं वेडी आहेस का, माझी काळजी घ्यायला तू आहेस ना, माझी काळजी घेण्याची मला काय गरज आहे. आणि हे बघ तू काळजी करू नकोस आता. तेव्हा ती म्हणते मग तू कशाने जाणार आहेस. अगं मी रिक्षाने जाणार आहे. नाही नाही, अजिबातच नाही, तू रिक्षाने वगैरे जायचं नाही, गाडी घे आणि मी इथे तोपर्यंत थांबते. तसंही माझी मैत्रीण एक थोडी उशिरा येते, तू तिथे पोहोच आणि ड्रायव्हर दादांना पाठवून दे आणि ही छत्रीसुद्धा तुझ्याकडे ठेव. त्यावर नंदिनी म्हणत असते नाही नको. अगं असं काय करतेस, आता तुला हे बुक्स घेतलंस ना तू, मग त्याचं बाइंडिंग करायला तुला जायचं आहे ना, मग त्यासाठी छत्री लागेल ना, अशी उन्हामध्ये तू फिरणार आहेस का, नाही ना, मग असू दे छत्री. त्यावर नंदिनी म्हणत असते बरं बाई ठीक आहे, मग लवकर गाडी पाठवते, तू काळजी करू नकोस, थांबितेच. असं म्हणून नंदिनी निघून जाते आणि त्यानंतर ती गेल्यावर हे सगळं मानिनीला तिने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा काव्या आता त्या धाग्याला हात लावून तिथेच पार्किंगमध्ये बराच वेळ उभी असते. म्हणत असते देवा परमेश्वरा, माझ्या ताईचं सुद्धा छान रक्षण कर, तिला सुद्धा काहीही होऊ देऊ नकोस. काव्याची मैत्रीण म्हणजेच पल्लवी ती सुद्धा लवकरच येणार असते. आता हे सगळं काही झालेलं काव्याने जशाला तसं मानिनीला सांगितलेलं असतं. आणि आता काव्या म्हणत असते समजलं काय, हे सगळं अशा पद्धतीने झालं आहे. त्यावर आता इकडे मानिनी म्हणत असते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्यात, आता नंदिनीच्या हातामध्ये धागा नसेल ना गं. हो ताई, पण तुम्ही नका मानिनी आई, तुम्ही नका काळजी करू. हे बघा तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे ताईला काहीही होणार नाही
आणि तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. हो तर मी तुम्हाला फोन लावून देऊ का? तुम्हाला जर तिला बोलायचं असेल तर थांबा, मी फोन लावून देते. तेव्हा आता मानिनी म्हणत असते, नाही नाही, नको नको. आता जर फोन लावला ना तर तिला माझ्या मनामध्ये काय चाललंय ना ह्या गोष्टी लगेचच समजतील. मग ती मला 1000 प्रश्न विचारत राहील. नको. काय हो, तुम्ही सासू आहात का ती सासू आहे, असं ती मुद्दामून बोलत असते. तर इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो, विजयला आता वसूचा फोन आलेला असतो. म्हणजे विजयनेच वसूला फोन केलेला असतो. आणि तेव्हा वसू धावतच आता तिथून तिच्या खोलीमध्ये निघून जाते. जेव्हा खोलीमध्ये निघून जाते तेव्हा दरवाजा बंद करते. आणि दरवाजा बंद केल्यानंतर लगेचच म्हणत असते, विजयराव काय आहे? तेव्हा विजय म्हणत असतो, अहो काय झालं की सगळं तर व्यवस्थित झालेलं आहे. आता काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. कव्याचं बाळ ह्या जगामधून गेलेलं आहे. त्याच वेळेला वसू म्हणत असते, विजयराव खूप मोठी माती खाल्ली तुम्ही पुन्हा एकदा. अहो काय बोलताय तुम्ही हे? जरा तरी तुमच्या जिभेला हाड आहे की नाही? असं कोण बोलतं? अहो हो विजयराव, मी बोलते ते अगदी बरोबर बोलते. अहो तुम्ही कव्याला नाही तर नंदिनीला धक्का दिलाय. आता कव्या इथे माझ्या नजरेसमोर सुखरूप आहे आणि मानिनीला ती सगळं काही सांगते. काय सांगताय काय? हे सगळं कसं काय झालंय? मग आता ते म्हणत असते, अहो काव्याने आणि त्याचबरोबर नंदिनीने सेम ट्युनिंग कपडे केलेत आणि ही सगळी गोष्ट, ही सगळी चूक कोणाची आहे तुमच्या लक्षात येते का? कोणाची? त्या आशाताईमुळे हे सगळं झालंय. त्या आशाने इथे तिच्या अंगावर स्मूदी सांडली आणि ऐन वेळेला काव्याने सुद्धा कपडे बदलले. मग त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. हे सगळं काही आता इकडे ती सांगत असते. आता विजयला फारच राग आलेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आता इथे सगळ्यात महत्त्वाची आणि त्याहूनही इंटरेस्टिंग अशी गोष्ट म्हणजे की आता हा अपघात झाल्यानंतर नंदिनी त्या रस्त्यावरच आता बेशुद्ध होऊन पडलेली असते. सगळे बायका जमलेले असतात, पुरुष असतात. तेव्हा ॲम्ब्युलन्सला सुद्धा फोन लावलेला असतो. मग आता ॲम्ब्युलन्सला फोन लावल्यानंतर जीवा विचारत असतो, म्हणजे जीवासुद्धा त्याच रस्त्यावर असतो आणि जीवा विचारत असतो नेमकं काय झालेलं आहे. त्यावेळेला असं सांगण्यात येतं की इथे एक प्रेग्नेंट बाई आहे आणि तिचा अपघात झाला आहे. एका गाडीने तिला धक्का दिला आहे. काय सांगताय काय? मग आता इकडे तो नंदिनीकडे जाणार तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे ॲम्ब्युलन्स येण्यासाठी रस्ता नसतो आणि त्यामुळे आता इकडे जीवा जो आहे ना तो रस्ता रिकामा करण्यासाठी धावत असतो. आता जीवा रस्ता रिकामा करण्यासाठी धावत असताना तो म्हणत असतो, अरे काय करताय काय तुम्ही? एक पब्लिक म्हणून किंवा आणखी काही गोष्टीची जबाबदारी तुमच्यावर आहे की नाही? एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण कुठली तरी काळजी घेतली पाहिजे की नाही? हा टेम्पो इथे बंद पडलाय, चला सगळे मिळून आपण त्या टेम्पोला धक्का देऊया, जेणेकरून तो टेम्पो पुढे निघून जाईल आणि तिथे समोर असलेल्या प्रेग्नेंट बाईला इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता येईल, असं आता इथे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे सगळेजण पटकन आपापल्या गाड्या बाजूला लावतात आणि आपापल्या गाड्या बाजूला लावून ते लगेचच आता इथे तो टेम्पो बाजूला करतात आणि त्यानंतर ॲम्ब्युलन्स पुढे येते. आता जेव्हा ॲम्ब्युलन्स पुढे येते त्यावेळेला मात्र नंदिनीला पटकन इथे त्या ॲम्ब्युलन्समध्ये उचलून ठेवलं जातं आणि त्याचबरोबर जीवा पाहतो, पण जीवाला मात्र तोपर्यंत तिथे कोणीही दिसत नाही. मग आता जीवाला कोणीही न दिसल्यामुळे तो प्रार्थना करतो देवाकडे, खरं ना तर इथे त्या बाईचा जीव वाचव. म्हणजे जरी बाळ आणखी ह्या जगामध्ये आलेलं नसलं तरीसुद्धा बाळाचं फिलिंग काय आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे काही जरी झालं ना तरीसुद्धा बाळ वाचलं पाहिजे, असं इथे आता तो बोलत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण इकडे पाहतो, दुसऱ्या बाजूला एक माणूस म्हणत असतो, खरं तर ह्या रोडवर ना नेहमीच अपघात होतात, नेहमीच काही ना काही प्रॉब्लेम्स इथे होतच असतात, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्यानंतर जीवा मात्र इकडे निघालेला असतो, ऑफिसला जायचं असतं. ऑफिसला बरीच काही कामंसुद्धा त्याची शिल्लक असतात आणि म्हणून त्याला ऑफिसला जायचं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, म्हणजे काही नंदिनी आहे त्या नंदिनीला आता हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणलं जातं त्यावेळेला मात्र नंदिनीच्या फॅमिली डॉक्टरच असतात आणि तेव्हा त्या पाहतात आणि लगेचच म्हणत असतात, बापरे ही तर नंदिनी आहे. मग आता सगळेजण म्हणत असतात, काय मॅडम तुम्ही ह्यांना ओळखता का? त्याच वेळेला त्या म्हणत असतात, हो हो मी ह्यांना चांगलंच ओळखते आणि त्याचबरोबर मी ह्यांची फॅमिली डॉक्टर आहे, ही नंदिनी आहे, पण हिचा अपघात कसा काय झाला, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. त्याचबरोबर आता इकडे ते म्हणत असतात, बहुतेक ह्यांना ना कोणत्या तरी एका गाडीने ना धक्का दिला आहे आणि गाडीने धक्का दिल्यामुळे त्या इथे पोटावर पडल्या आहेत, असं सांगण्यात येतं. दुसऱ्या बाजूला आता विजय आलेला असतो आणि तेव्हा विजय आल्यानंतर आता इकडे तो अक्षरशः डोक्याला हात लावूनच बसलेला असतो. त्याच वेळेला वसू म्हणत असते, अहो विजयराव काय हे तुमच्या गोष्टी काही लक्षात येत आहेत का? काय चाललंय तुमच्या हे? तुम्ही बघितलं नव्हतं का? त्याच वेळेला विजय म्हणत असतो, नाही
मी पाहिलं नव्हतं. पण मला सांगा विजयराव, तुम्ही नंदिनीला धक्का दिला त्यावेळेला इकडे जे काही तिथे बायका होत्या किंवा आणखी कोणी होतं त्यांनी तुम्हाला पाहिले का, किंवा नंदिनीने वगैरे तुम्हाला पाहिले का? त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, नाही नाही, मी कशाला मागे वळून बघितलं आहे, मला कोणी पाहिलं आहे आणि कोणी नाही. तेव्हा आता इकडे वसू म्हणत असते, विजयराव तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जर इकडे तुम्हाला कोणी पाहिलेलं असेल ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो बरं का. हे असलं काही होता कामा नये. काय करायचं ना ते काही एक समजत नाही आहे बरं का विजयराव. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का विजयराव, काव्य व्यवस्थित सुखरूप आहे. आणि आज बघा ना त्या दोघींनीसुद्धा ट्युनिंग केलं होतं आणि त्या दोघींनीसुद्धा ट्युनिंग केल्यामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी अशा जमून आलेल्या आहेत. काय करायचं ना कळत नाही. मग आता विजय म्हणत असतो, सासूबाई तुम्ही नका काळजी करू, बघू काय होतंय आणि काय नाही ते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इकडे जीवाने खूप मोठी डील क्रॅक केलेली असते आणि त्याचमुळे आता इकडे तो ही आनंदाची गोष्ट जी आहे ना तो ती नंदिनीला सांगणार असतो आणि म्हणूनच नंदिनीला कंटिन्यू कॉल करत असतो. तो म्हणत असतो, माझ्या नंदू डार्लिंगला ही गोष्ट सांगितली पाहिजे. एकदा का नंदू डार्लिंगला ही गोष्ट सांगितली ना तर मग कसं आहे ना इकडे तिला सुद्धा आनंदच होईल. तर आता फोन करतो, एकदा फोन करतो, दोनदा फोन करतो, पण नंदिनी काही फोन उचलत नाही. मग परत विचार करत असतो, अरे नंदू डार्लिंग तरी ते फोनसुद्धा उचलत नाही आहे, काय झालं असेल. खरं तर ना आम्ही पुरुष जेव्हा बाहेर पडतो ना तेव्हा आम्हाला सुद्धा बाळाची वगैरे काळजी असते. पण ह्या बायकांना काय वाटतं की आम्हाला ना त्यांची काळजीच नाही आहे. आम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं असतं की नेमकं काय चाललं आहे, कसे आहे सगळे, घरी सगळं व्यवस्थित आहे ना, बाळ व्यवस्थित आहे ना, सगळं काही. पण आता ही माझा फोनच उचलत नाही, याला काय अर्थ आहे बरं, असं सुद्धा आता इथे जीवा बोलत असतो. आणि त्यानंतर मात्र फोन पुन्हा एकदा ट्राय करतो पण फोन काही उचलत नाही. दुसऱ्या बाजूला आता इकडे नंदिनीचा जो फोन आहे ना तो फोन रिसेप्शनवरच असतो आणि तेव्हा सिस्टर म्हणत असतात, काय बोलायचं आणि काय नाही ह्या गोष्टी ना इथे समजतच नाही. हल्ली ना इथे येणारे लोकसुद्धा त्यांचे मोबाईल सायलेंट करून ठेवत नाही आहेत. त्याच वेळेला आता इकडे डॉक्टर येतात, नंदिनीला चेक करत असतात आणि नंदिनीला चेक केल्यानंतर आता त्या म्हणत असतात, नशीब नंदिनी व्यवस्थित आहे, तिला काहीही झालेलं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर जीवा पुन्हा एकदा फोन ट्राय करत असतो. जीवा पुन्हा एकदा फोन ट्राय केल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार येतो, काय झालं असेल, नंदिनी नेमका फोन का उचलत नाही, सगळं काही ठीक असेल ना, काही प्रॉब्लेम तर नसेल ना. आणि त्याचबरोबर आता नंदिनी शुद्धीवर आलेली असते. जेव्हा नंदिनी शुद्धीवर येते त्यावेळेला मात्र इकडे लगेचच आपण पाहतो की डॉक्टर म्हणत असतात, नंदिनी तुम्ही बऱ्या आहात ना, तुम्हाला काही झालेलं नाही ना. त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, हो मी ठीक आहे, मला काहीही झालेलं नाही, उलट ही आनंदाचीच गोष्ट आहे की तुम्ही ठीक आहात म्हणून. त्याचबरोबर आता इकडे डॉक्टर म्हणत असतात. तेव्हा नंदिनी त्यांना विचारते, पण डॉक्टर ऐका ना, माझं बाळ ठीक आहे ना, म्हणजे माझ्या बाळाला काही झालं तर नाही ना. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो पुन्हा एकदा जीवाने त्या फोनवर फोन केलेला असतो. मग आता तो फोन सिस्टरने उचललेला असतो आणि सिस्टर म्हणत असतात, नमस्कार, मी सिटी हॉस्पिटलमधून बोलत आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, सिटी हॉस्पिटलमधून, आणि तुम्ही का बोलताय, कोण, काय झालेलं आहे, नंदिनी कुठे आहे. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, तुमच्या बायकोला ना इथे ॲडमिट केलं आहे, त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता इकडे जीवाला खूप मोठा धक्का बसतो आणि जीवाला धक्का बसल्यानंतर तो आता ताबडतोब इकडे सिटी हॉस्पिटलकडे निघालेला असतो. इकडे आता नंदिनी पुन्हा विचारत असते, डॉक्टर खरं सांगा ना, माझं बाळ ठीक आहे ना, म्हणजे माझ्या बाळाला काही प्रॉब्लेम वगैरे तर नाही, माझं बाळ ठीक आहे ना, असं ती पुन्हा विचारत असते. आता इकडे जीवाला फार मोठं टेन्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या असतात. मग आता जीवाला एवढं मोठं टेन्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर आता लगेचच इकडे जो काही जीवा आहे तो ताबडतोब सिटी हॉस्पिटलकडे निघालेला असतो. आता जेव्हा जीवा सिटी हॉस्पिटलकडे येतो त्यावेळेला रिसेप्शनवर चौकशी करत असतो आणि म्हणत असतो, ह्या म्हणजे मोबाईलमधला फोटो दाखवतो आणि म्हणत असतो, ह्यांना तुम्ही पाहिले का, ह्यांना इथेच ॲडमिट केलेला आहे ना. हा फोटो दाखवल्याबरोबर आता त्या रिसेप्शनवर सांगण्यात येतं की हो, त्यांना इथेच ॲडमिट केलेलं आहे. मग आता जीवा धावतच नंदिनीला जिथे ॲडमिट केलेला आहे त्या ठिकाणी तो निघालेला असतो. आता त्या ठिकाणी निघाल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता नंदिनी बाळाला इथे डॉक्टरला विचारत असते बाळाबद्दल की डॉक्टर खरं सांगा ना, माझं बाळ वगैरे ठीक आहे ना, माझ्या बाळाला काहीच प्रॉब्लेम नाही ना झालेला. त्याच वेळेला डॉक्टर म्हणत असतात, खरं सांगू का नंदिनी, हा सगळा जो आहे ना तो फक्त आणि फक्त इथे देवाचा चमत्कार आहे. आज देवाच्या चमत्कारामुळेच एवढा मोठा तुमचा अपघात होऊन सुद्धा बाळ मात्र सुखरूप आहे. ही गोष्ट ऐकल्याबरोबर जीवा दारामध्येच हे सगळं काही ऐकतो आणि ऐकल्याबरोबर एक खूप मोठा श्वास घेतो आणि खूप मोठा श्वास घेतल्यानंतर आता
तो धावतच नंदिनीकडे येत असतो. आता धावतच नंदिनीकडे आल्यानंतर नंदिनीला तो घट्ट मिठी मारत असतो आणि घट्ट मिठी मारल्यानंतर नंदिनीसुद्धा थोडीशी आता रिलॅक्स झालेली असते, कारण तिलासुद्धा थोडंसं दडपणच आलेलं असतं. तिलासुद्धा ह्या सगळ्या गोष्टींची खरं तर भीती वाटत असते, पण तरीसुद्धा आता बाळ सुखरूप आहे ही गोष्ट मात्र फारच आनंदाची असते. आता डॉक्टर म्हणत असतात, आता तुम्हाला डिस्चार्जसुद्धा मिळून जाईल, डिस्चार्जचे पेपर मी रेडी करते आणि तुम्हाला डिस्चार्जसुद्धा मिळून जाईल असं डॉक्टर आता सांगत असतात. त्यानंतर डॉक्टर निघून जातात. मग आता जीवा नंदिनी समोर येऊन बसत असतो. तेव्हा तो तिला विचारतो, नंदिनी काय झालं होतं, हे सगळं काही काय आहे, म्हणजे तुला इथे हॉस्पिटलमध्ये वगैरे ॲडमिट कसं काय झालं. त्याच वेळेला नंदिनी आता जीवाला खोटं सांगत असते. ती म्हणत असते, त्याचं काय झालं ना जीवा, खरं तर मी ना चक्कर येऊन पडले आणि चक्कर येऊन पडल्यानंतर मला इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मग आता लगेच जीवा म्हणत असतो, काय, खरं खरं सांग, तू चक्कर येऊन पडलीस की आणखी काही झाले. तेव्हा नंदिनी म्हणते, हो जीवा, खरंच मी चक्कर येऊन पडले आणि त्यानंतर मला इथे हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. मग आता परत जीवा म्हणत असतो, नंदिनी माझ्यासोबत खोटं बोलायचं नाही, खरं खरं सांग नेमकं काय झालं. आता त्याच वेळेला इकडे जीवा म्हणत असतो, माझ्याशी खोटं बोलू नकोस, कुठे त्याच VIP रोडलाच इकडे तुझा अपघात झाला आहे ना, खरं सांग. जेव्हा तुझा अपघात झाला ना त्यावेळेस मी तिथेच होतो. त्यावेळेला नंदिनी म्हणत असते, हो माझा ॲक्सिडेंट झाला. फक्त ॲक्सिडेंट झाला की आणखी काय झालं. त्यावर नंदिनी म्हणत असते, म्हणजे मला एका गाडीने धक्का दिला. त्याच वेळेला आता इकडे जीवा म्हणत असतो, तुला सांगू का, तिथे एवढं ट्रॅफिक झालं होतं ना, ती ट्रॅफिक इकडे बाजूला करण्यामध्ये मी व्यस्त झालो होतो आणि त्यानंतर इकडे त्या प्रेग्नेंट बाईला हॉस्पिटलमध्ये जायला मिळेल त्यामुळे मी तिथे सगळी ट्रॅफिक बाजूला करण्याचा प्रयत्न करत होतो, पण मला माहिती नव्हतं की माझी नंदिनी तिथे आहे म्हणून. आणि त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, हो. आता इकडे जीवा म्हणत असतो, नंदिनी काय हे सगळं, तुला जर काही झालं असतं तर काय करायचं होतं, बाळाला काही झालं असतं तर काय करायचं होतं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा प्लीज शांत हो ना, आता सगळं काही ठीक आहे ना, आपलं बाळसुद्धा ठीक आहे, त्याचबरोबर मी सुद्धा बरी आहे ना, मग प्लीज तुम्ही एवढी काळजी करू नका ना, प्लीज जरा शांत बसा ना. आता इकडे शेवटी जीवा म्हणत असतो, बघितलंस काय झालं, त्या तुझ्या सासूबाईंच्या त्या धाग्याने आणि गुरुजींनी दिलेल्या धाग्यामुळे काही झालं आहे का, काही झालं नाही. शेवटी बाळाला वाचवण्यासाठी त्याचे बाबाच तिथे आलेले आहेत, बरोबर की नाही, असं सुद्धा आता इथे नंदिनी जीवा बोलत असतो. आणि त्याच वेळेला तिचा हात हातामध्ये घेतो आणि जेव्हा पाहतो तेव्हा मात्र हातामध्ये धागा नसतो. मग आता तो पुन्हा विचारतो, नंदिनी हे काय, तुझ्या हातामध्ये तर धागा नाही आहे, तुझ्या हातामधला धागा कुठे गेला, असं तो विचारत असतो. आणि तेव्हा नंदिनी हाताकडे पाहते आणि म्हणत असते, त्याचं काय झालं ना, माझ्या हातामध्ये जो धागा होता ना तो धागा मी काव्याला दिलाय. तेव्हा इथे आता तो म्हणत असतो, काव्याला का धागा दिलायस तू. त्याच वेळेला आता इकडे नंदिनी म्हणत असते, त्याचं काय झालं ना, काव्याचा धागा कुठेतरी पडला आणि त्यामुळे मी तो धागा तिला दिलाय. मग आता इकडे जीवा म्हणत असतो, बापरे, तुझी बहीण ना खरंच खूप डेंजर आहे बाबा, तिला सध्या धागासुद्धा सांभाळता येत नाही आहे का, असं म्हणून शेवटी जीवा आता शांत बसत असतो. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इथे आता काव्या आणि त्याचबरोबर पार्थ हे दोघेही जण आता बाहेर आलेले असतात. जेव्हा बाहेर येतात तेव्हा मात्र पार्थच्या हातामध्ये बॅग असते आणि ते दोघेही जण एकमेकांना खानाखुणा करत असतात. पार्थ म्हणत असतो, तू सांग आईला, तर काव्या म्हणत असते, नाही तुम्ही सांगा आईला. ह्या दोघांचे हे सगळे काही इशारे बघून शेवटी मानिनी म्हणत असते, एक मिनिट, तुम्हा दोघांचं हे सगळं काही काय चाललेलं आहे, खुनवा खुनवी कसल्या करताय तुम्ही, काय चाललंय, काय बोलणार आहात की नाही, आता बोला पटकन, कशाबद्दल, आणि ही बॅग वगैरे हे सगळं काय आहे, असं मानिनी विचारत असते. मग आता शेवटी काव्या म्हणत असते, आई त्याचं काय आहे ना, काय झालं नाही, म्हणजे ना म्हणजे आईचा खरं तर फोन आला होता आणि आईकडे ना इथे राजश्री मावशीसुद्धा आलेली आहे. मग आईचं असं म्हणणं आहे की 2-4 दिवस मी तिकडे जाऊन राहावं. आई तुम्हाला चालणार आहे ना, मी जर तिकडे राहायला गेले तर, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना. तेव्हा मानिनी म्हणत असते, अच्छा, म्हणजे तुला तिकडे राहायला जायचं आहे म्हणून ह्या सगळ्या काही गोष्टी इथे चालल्यात. आणि त्याचबरोबर इकडे पार्थ म्हणत असतो, म्हणजे चालेल ना काव्या, नक्की ना. आणि काय ना, राजश्री मावशीसुद्धा तिकडे आली ना, मग तिने इथे सहज बोलता बोलता आईकडे ना तिच्या मिसगॅरेजचा विषय काढला आणि त्यामुळे तिला माझी आणि त्याचबरोबर नंदिनीताईची, आम्हा दोघींची सुद्धा फार आठवण येऊ लागली आणि म्हणूनच मी तिकडे जाण्याचा विचार करते. आई तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर आता पार्थसुद्धा मध्ये मध्ये बोलत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, काय चाललंय देशमुख तुमचं, तुम्ही जरा गप्प बसणार आहात का, मला इथे अगोदर आईंना तरी म्हणू द्या ना. असं म्हटल्याबरोबर आता मानिनी म्हणत असते, हो म्हणू दे बाबा,
मी तिची कुठे एक आई आहे? मी तर तिची सासू आहे ना. तिला तर एकच आई आहे, ती म्हणजेच की फक्त आणि फक्त इथे शारदा वहिनी. बरोबर की नाही काव्या? मग आता काव्या म्हणत असते, नाही आई तसं काही नाही. पण तरीसुद्धा मग आता लगेचच इकडे काव्या मानिनीच्या जवळ जाते आणि तिला मिठी मारत असते आणि म्हणत असते, अच्छा जलेसी हो रही है, जलेसी हो रही है क्या आपको? असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की इकडे आता पार्थ म्हणत असतो, काव्या खरं सांगू का, तुम्ही गेल्यानंतर मला सुद्धा नाही करमणार. त्याच वेळेला मानिनी म्हणत असते, हो गं बाई मला सुद्धा फोन करत राहा आणि नवऱ्याला सुद्धा इथे फोन करत राहा बरं का. तेव्हा काव्या म्हणत असते, हो तर थांब मी आलेच. असं म्हणून आता लगेचच मानिनी आतमध्ये निघून जाते. आता मानिनी आतमध्ये निघून गेल्याबरोबर आपण पाहतो इकडे आता दुसऱ्या बाजूला मानिनी दही साखर घेऊन आलेली असते. जेव्हा मानिनी दही साखर घेऊन येते त्यावेळेला आता लगेचच ती काव्याच्या हातावर देत असते. मग आता पार्थ म्हणत असतो, बाळाची व्यवस्थित काळजी घ्यायची, कळलं का? बाहेरचं वगैरे जास्त खायचं नाही, मला कंटिन्यू फोन करत राहायचा. त्याच वेळेला आता इकडे मानिनी सुद्धा म्हणत असते, हो हे सगळं काही फॉलो करायचं, कळलं का? आणि लवकरात लवकर परत यायचं. त्याच वेळेला आता इकडे पार्थ म्हणत असतो, हो जास्त दिवस राहायचं नाही, लवकरात लवकर परत सुद्धा यायचं. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो काव्या लगेचच म्हणत असते, खरं तर मला ना इथे ताईला सुद्धा भेटून जायचं होतं, पण ती ना आणखी आली पण नाही आहे आणि मला तिला सुद्धा भेटायचं होतं. आता तिची माझी कधी भेट होईल ना ते कळतच नाही आहे, पण बघू आता ती सुद्धा तिकडे आली ना तर चांगलीच गोष्ट आहे, असं आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो जीवाने मस्त असं नारळ पाणी आणलेलं असतं दोघांसाठी सुद्धा. मग आता इकडे दोघांसाठी म्हणण्यापेक्षा सुरुवातीला नंदिनीसाठीच आणलेलं असतं आणि तो म्हणत असतो, हे घे आता छान नारळ पाणी पी बरं, तू उगाचच विचार करू नको जास्त त्या गोष्टीचा, आपलं बाळ सुखरूप आहे ना आणि त्याच्या बाबांनी शेवटी नकळतपणे का होईना बाळाला इथे वाचवलंय ना, ही सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे की नाही, असं आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, हो 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 येतंय लक्षात, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, आलं माझ्या लक्षात, शेवटी बाबांनीच इथे वाचवलेला आहे, बरोबर की नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता इकडे ती म्हणत असते, मग आता मला सांगा, एवढा माहोल छान आहे आणि रोमांस करण्यासाठी वेगळीकडे कशाला कुठे जायचं आहे? ह्या एकाच नारळ पाण्यामधून आपण नारळ पाणी पिऊ शकतो की नाही? मग आता तुम्ही ह्यातूनच नारळ पाणी प्या. त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, अरे वा 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 वा, आज तर माझ्या बायकोला बरंच काय काय सुचतंय. मग आता ती म्हणत असते, हो का, तुमच्या बायकोला सुचतंय म्हणजे तुम्हाला नाही का काही सुचत आहे? चला प्या, मस्त एन्जॉय करा नारळ पाणी. असं म्हटल्याबरोबर आता इकडे जीवासुद्धा एकाच नारळ पाण्यामधून नारळ पाणी एन्जॉय करत असतो आणि एकाच नारळ पाण्यातून दोघेही जण आता पाणी पित असतात. आणि त्याचबरोबर आता इकडे नंदिनी म्हणत असते, खरंच सांगू का तुम्हाला जीवा, मला तर खरंच खूप जास्त टेन्शन आलं होतं ह्या सगळ्या गोष्टींचं. तेव्हा जीवा म्हणत असतो, तुला सांगू का, आता तर मला ना अशी फिलिंग येते ना की काही विचारू नको. मला असं वाटतंय की आता इकडे 9 महिने पूर्ण झाले, तुला इकडे कळा येत आहेत, मी तुझा हात हातामध्ये धरला आहे, त्याच्यानंतर थोड्या वेळाने नर्स बाळाला घेऊन येत आहेत आणि त्या म्हणतायत की जीवा देशमुख हे घ्या तुमचं बाळ वगैरे, आणि तेवढ्यातच नर्स आलेली असते. आता जेव्हा नर्स येते त्यावेळेला जीवा म्हणत असतो, बघ नर्स आली, पण तिच्या हातामध्ये बाळ वगैरे काहीच नाही आहे. आता ती म्हणत असते, चला तुमच्या डिस्चार्जचे पेपर रेडी आहे, तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलं आहे. मग आता जीवा तसंच निघून जातो. तेव्हा जाता जाता नंदिनी म्हणत असते, काय करताय जीवा हे तुम्ही, हे बघा थोडंसं नारळ पाणी शिल्लक आहे ते पिऊन जा ना तुम्ही. त्याच वेळेला आपण पाहतो की आता जीवा म्हणत असतो, ते नारळ पाणी सगळं संपू नकोस, अर्ध माझ्यासाठी ठेव, काय मी पटकन डिस्चार्जचं बघून येतो, असं म्हणून जीवा तर निघून गेलेला असतो. आता जीवा निघून जातो, पण इकडे तिला थोडासा वेळ लागतो. मग त्याला वेळ लागल्यानंतर इथे आता नंदिनीला थोडासा डोळा लागलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर फार कमालीचं असणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की आता नंदिनी ज्या रूममध्ये असते त्या रूममध्ये एक बाळ येतं आणि जेव्हा ते बाळ येतं त्यावेळेला मात्र आपण पाहतो की आता ते बाळ तिथे ठेवलेल्या ज्या काही औषधाच्या बॉटल्स आहेत त्या औषधाच्या बॉटल्स ते घेतं आणि ओपन करत असतं. आता बाळ म्हणण्यापेक्षा आपण साधारण त्याला 1-2-3 वर्षाचा तरी मुलगा असेल असं म्हणूया. आता ते बाळ जेव्हा त्या औषधाच्या बाटल्या घेतं त्यावेळेला मात्र इकडे ते झाकणसुद्धा ओपन करत असतं औषधाचं आणि तेव्हा नंदिनी त्याला थांब म्हणण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते आणि तिला असं वाटत असतं की ह्याने जर हे औषध वगैरे प्यायलं तर ह्याचा जीव जाऊ शकतो किंवा ह्याला काही त्रास होऊ शकतो असा विचार तिच्या मनामध्ये येतो. मग आता नंदिनी एकतर एवढी पडलेली आहे
आणि स्वतःच्या पोटात बाळ आहे, तरीसुद्धा इथे आता तिच्या त्या बेडवरून खाली उतरते आणि तिच्या बेडवरून खाली उतरल्यानंतर आपण पाहतो की नंदिनी त्याला अडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते आणि अडवण्याचा पूर्ण प्रयत्न करून सुद्धा ते बाळ काही केल्या शेवटी थांबत नाही. मग आता ते बाळ इथे ती बॉटल जी आहे ना ती स्वतःच्या तोंडाजवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतं. त्याच वेळेला आता नंदिनी म्हणत असते, अरे बाळा थांब, अरे बाळा थांब, अरे बाळा थांब, पण ते बाळ मात्र काही केल्या थांबत नाही. मग नंदिनी आता त्याची बॉटल जी आहे ना ती त्याच्या हातून हिसकावण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळेला बहुतेक त्या बॉटलमधलं औषध किंवा त्या फरशीवर काहीतरी पाणी वगैरे सांडलेलं असावं आणि त्यावरूनच नंदिनीचा पाय घसरतो. आता नंदिनीचा पाय घसरल्यानंतर नंदिनी मात्र स्वतःच्या पोटावरच पडते. आता जोरात ओरडा झालेला असतो, काचेची बॉटल फुटल्याचा आवाज आलेला असतो आणि तेवढ्यात तिथे जीवा आणि हॉस्पिटलमधले बरेच स्टाफ लोक आलेले असतात. नंदिनीला पाहिल्यानंतर नंदिनी जोरात ओरडते, जीवा जोरात ओरडतो. पण आता प्रेक्षकांनो, नेमकं नंदिनीचं बाळ वाचलेलं असेल का किंवा काही नंदिनी बरोबर आणि जीवाच्या आयुष्यात अघटित होईल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.